नंतर युगेंद्र पवार यांचा आज लग्न सोहळा पार पडतो आहे आणि लग्न सोहळ्याच्या साठी आता ही वरात देखील निघालेली आहे। त्यांचे चुलत बंधू पार्थ पवार हे देखील या सवारीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण पवार कुटुंब हा युगेंद्र पवारांच्या लग्न सोहळ्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आलेला पाहायला मिळणार आहे। याशिवाय सुप्रिया सुळे अर्थात युगेंद्र पवारांची आत्या या देखील सहभागी झालेल्या आहेत आणि या वरातीला आता सुरुवात झालेली आहे। आणि आपल्याला याच लग्न सोहळ्याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, अर्थातच युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा आणि आत्यानं ठेका धरलेला आहे, फुगडी देखील घातलेली आहे। एकंदरीतच कसे क्षण पाहायला मिळतात पवार कुटुंबातल्या या लग्न सोहळ्यात? निलेश, मी तुला थोडंसं थांबवतोय, तुझा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तुर्तास आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात। युगेंद्र पवारांच्या या लग्नाच्या वरातीला सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच पवार कुटुंबियांचा हा आनंदाचा क्षण अवघा महाराष्ट्र देखील अनुभवतोय। एकंदरीतच पवार कुटुंबामध्ये गेल्या काही काळापासून जे काही राजकीय फूट पडलेली होती ती मात्र नात्यामध्ये कुठेही फूट पडलेली पाहायला मिळत नाही आहे। अर्थात यामध्ये एक लक्षवेधी दृश्य ते म्हणजे की युगेंद्र पवार यांची वरात ज्या गाडीतून काढण्यात येते त्याच गाडीमध्ये पुढच्या बाजूला बसलेले आहेत ते म्हणजे त्यांचेच सख्खे चुलत बंधू पार्थ पवार आणि अर्थातच त्यांची आत्या सुप्रिया सुळे यांचा देखील आनंद जो आहे तो देखील गगनात मावेनासा झालेला आहे। सुप्रिया सुळेंनी देखील ठेका धरलेला होता, फुगडी देखील घातलेली होती आणि जे इतर आप्तेष्ट आहेत, जे नातेवाईक मंडळी आहेत ती देखील आता सध्या या वरातीमध्ये नाचण्याचा आनंद घेत आहेत, नाचण्याचा आनंद लुटत आहेत। अर्थात पुन्हा एकदा पवार कुटुंब जे आहे ते देखील पुन्हा एकदा एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळणार। तर अजित पवारांची आई ही देखील पोहोचलेली आहे आपल्या नातवाच्या लग्न सोहळ्यासाठी। युगेंद्र पवारांची आजी अजित पवारांची आई या देखील आता लग्नासाठी आलेल्या आहेत। युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यात पवार कुटुंबाचा जल्लोष पाहायला मिळतो आहे। आणि आता एक एक वराकडची जी मंडळी आहेत ती सगळी मंडळी देखील आता हॉलमध्ये पोहोचलेली आहेत। ही जी दृश्य ज्या दृश्याबद्दल मी अगदी काही वेळापूर्वीच सांगत होतो, आलिशान एका गाडीमधून युगेंद्र पवार
आणि अर्थात त्यांचे जे इतर बंधू आहेत ते देखील आलेले आहेत आणि खास लक्ष वेधणारं दृश्य ते म्हणजे पार्थ पवार हे देखील युगेंद्र पवारांच्या सोबत या वरातीमध्ये या सवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या जिओ सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडतो आहे। अर्थात यामध्ये अनेक राजकीय नेते देखील उपस्थित राहतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे। पवार कुटुंब जे महाराष्ट्रातल्या कायमच महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे, महाराष्ट्रातलं जे सत्ताकरण आहे, समाजकारण आहे, या मध्ये पवार कुटुंबाचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे। पवार कुटुंबाशिवाय महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते पूर्ण होऊच शकत नाहीत आणि अशातच आता अशाच एका घरातला मुलगा तो म्हणजे युगेंद्र पवार यांचा हा विवाह सोहळा पार पडतो आहे। चला दादा तेव्हा या लग्नातल्या काही विधींना देखील सुरुवात झालेली आहे। एकीकडे राज्यामध्ये सध्या नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतात आणि अशाच या सगळ्या धामधुमीमध्ये पवार कुटुंबियांच्या घरी हा लग्नाचा सोहळा देखील पार पडतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।